श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या शुक्रवारी 6 जूनला आहे निर्जला एकादशी. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या तिथीला निर्जला एकादशी ही येत असते. एकादशीची तिथी श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. निर्जला एकादशीचं व्रत केल्याने वर्षातील सर्व 24ही एकादशींचं पुण्यफळ हे निर्जला एकादशीचं व्रत करणाऱ्या व्यक्तीला मिळत असतं आणि हे व्रत केल्यामुळे व्यक्तीला सुख, समृद्धी आणि मोक्ष मिळत असतो. निर्जला एकादशीचं व्रत हे अन्न आणि पाण्याशिवाय पाळलं जातं आणि म्हणूनच या एकादशीला वर्षातील सर्वात मोठी एकादशी म्हणून ओळखलं जातं. त्याचप्रमाणे या एकादशीला भीमसेनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं. जर आपण निर्जला एकादशीचं व्रत केलं आणि श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचीही पूजा केली तर यामुळे आपली कोणतीही कठीण इच्छाही नक्कीच पूर्ण होत असते. पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीण तपश्चर्याही पूर्ण केली होती आणि म्हणूनच या एकादशीला भीमसेनी एकादशी म्हटलं जातं आणि म्हणूनच या एकादशीला खूपच महत्त्व हे दिलं गेलं आहे. तर याप्रमाणे अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या निर्जला एकादशीच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण उपाय हे केले जातात. श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेसह काही महत्त्वपूर्ण उपाय करण्यासाठी निर्जला एकादशीचा दिवस हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आणि हा उपाय उद्या निर्जला एकादशीच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. उद्या निर्जला एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. निर्जला एकादशीच्या दिवशी उद्या ही एक वस्तू पिंपळ वृक्षाला अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, संकट, दारिद्र्य, सर्व दोष आणि सर्व समस्या नष्ट होतील आणि आपली कितीही कठीण इच्छा जरी असेल तरी तीसुद्धा विष्णू कृपेने नक्की पूर्ण होईल. तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला उद्या कसा करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठीच उद्या हा उपाय आपल्याला कसा आणि केव्हा करायचा आहे हे माहीत करून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हा उपाय नक्की करा. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकट आणि दारिद्र्य नक्कीच दूर होईल आणि कितीही कठीण इच्छा जरी तुमची असेल तरी तीसुद्धा नक्की पूर्ण होईल. जर तुमच्या मनामध्ये खूप दिवसांपासून एखादी इच्छा असेल आणि ती कितीही प्रयत्न करून पूर्ण होत नसेल, मग ती तुमच्या नोकरीबद्दल असेल किंवा धनप्राप्तीबद्दल असेल किंवा तुमच्या मुलांची किंवा पतीची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा तुमच्या घरात आजारपण असेल आणि ते लवकरात लवकर दूर व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधित कुठली तुमची इच्छा असेल तर ती पूर्ण व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर यासारख्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठीच तुम्हाला उद्या हा उपाय करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळ वृक्षाला खूपच महत्त्व हे दिलं गेलं आहे. धार्मिकदृष्ट्या आणि वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा पिंपळ वृक्षाचं खूपच महत्त्व आहे. धार्मिक कार्यामध्ये आणि यज्ञामध्ये पिंपळ वृक्षाचं एक वेगळंच महत्त्व आहे. स्कंद पुराणामध्ये सुद्धा या वृक्षाचं महत्त्व हे वर्णन केलेलं आहे, ज्यामध्ये या पिंपळ वृक्षाला श्रीहरी विष्णूंचंच रूप मानलं गेलं आहे. स्वतः श्रीहरी विष्णू या पिंपळ वृक्षामध्ये वास करतात. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णांनी म्हटलं आहे की वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे आणि स्कंदपुराणानुसार पिंपळाच्या मुळामध्ये विष्णू, तणामध्ये केशव आणि फांद्यांमध्ये नारायण, पानांमध्ये भगवान श्रीहरी आणि सर्व देवतांनी युक्त अच्युत भगवान सदैव या वृक्षामध्ये निवास करतात आणि म्हणूनच प्राचीन काळापासून पिंपळ वृक्षाची पूजा करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. या वृक्षाची पूजा केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि यासोबत माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो आणि यामुळे आपल्याला धनलाभ होतो. एकादशीची तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि पिंपळ वृक्ष हा श्रीहरी विष्णूंचंच एक रूप आहे आणि म्हणूनच उद्या एकादशीच्या या तिथीला आपल्याला पिंपळ वृक्षाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे, हा उपाय करायचा आहे. मग जरी तुम्ही एकादशीचं व्रत करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. जरी तुम्ही एकादशीला श्रीहरी विष्णूंची पूजा नाही केली, एकादशीचं व्रत नाही केलं तरीसुद्धा हा उपाय जरी तुम्ही केला तरी तुम्हाला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होईल.
तर उद्या एकादशीच्या तिथीला आपल्याला सकाळी लवकरच उठायचं आहे आणि आपलं स्नान करून घ्यायचं आहे। आणि स्नान करून झाल्यानंतर तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाचे कपडे असतील तर ते तुम्हाला परिधान करायचे आहेत। आणि जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला तुम्हाला पंचामृताने आणि शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे। आणि जर श्रीहरी विष्णूंची मूर्ती नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्तीही तर असतेच, तर त्या बाळकृष्णांच्या मूर्तीला आपल्याला पंचामृताने आणि शुद्ध पाण्याने अभिषेक करायचाच आहे। बाळकृष्णांच्या मूर्तीला अभिषेक करून झाल्यानंतर त्यांना पिवळे कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत। तसंच पिवळी फुलं, पिवळी मिठाई, पिवळी फळं यांचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्याचप्रमाणे पिवळा गंध किंवा हळदीचा टिळक हा त्यांच्या मस्तकाला आपल्याला लावायचा आहे। तसंच एक टिळक पिवळा हा आपल्या कपाळाला आपल्याला लावायचा आहे। आणि त्यानंतर सकाळी सकाळीच हा उपाय आपल्याला करायचा आहे। आणि हा उपाय आपल्याला सकाळी 10 वाजेच्या आधीच करायचा आहे। आणि जर तुम्हाला हा उपाय 10च्या आधी सकाळी करायला जमलं नाही तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी करू शकतात। हा उपाय करताना तुम्हाला संध्याकाळी 4 नंतर करायचा आहे। दुपारच्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा नाही आहे। आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे। आणि तसंच थोडंसं दूध तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचं आहे। आणि तसंच पिंपळ वृक्षाजवळ लावण्यासाठी एक दिवा आणि अगरबत्तीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे। आणि हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे। पिंपळ वृक्षापाशी गेल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे। आणि हे दोन्हीही आपल्याला त्या पिंपळ वृक्षावरून ओवाळून घ्यायचं आहे। आणि आपण लावलेला दिवा आणि अगरबत्ती तिथेच झाडाखाली आपल्याला ठेवून द्यायची आहे। आणि त्यानंतर आपण जे घरून पाणी आणि दूध हे आणलेलं आहे तर ते आपल्याला त्या पिंपळ वृक्षाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे। आणि हे पाणी आणि दूध पिंपळ वृक्षाला अर्पण करत असताना ते एकाच जागी आपल्याला अर्पण करायचं नाही आहे, तर पिंपळ वृक्षाभोवती साईडने संपूर्णपणे हे पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे। असं केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होत असतात। तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो। माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होतो। आणि त्याचप्रमाणे आपल्याला धनलाभ होऊन आपल्या संपत्तीमध्ये सुद्धा वाढ होत असते। आपल्या घरामध्ये आपल्याला काहीही कमी पडत नाही। धन, धान्य, संपत्ती, पैसा, ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं। आणि त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील सर्व दोष अडचणी दूर होतात। आणि आपल्या मनामध्ये कितीही कठीण इच्छा जरी असली तरी ती इच्छा आपली नक्की पूर्ण होते। आणि तसंच आपल्या पूर्वजांचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो। तर याप्रमाणे हे जल अर्पण केल्यानंतर या पिंपळ वृक्षाभोवती आपल्याला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत। आणि या 11 प्रदक्षिणा मारत असताना आपल्याला हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। आणि त्यानंतर या पिंपळ वृक्षासमोर उभं राहून आपले दोन्ही हात जोडून आपली जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे। तर याप्रमाणे निर्जला एकादशीच्या दिवशी उद्या आपल्याला हा उपाय करायचा आहे। पिंपळ वृक्षाची पूजा करून पिंपळ वृक्षाखाली दिवा अगरबत्ती लावून पिंपळ वृक्षाला दूध आणि पाणी हे अर्पण आपल्याला करायचं आहे। जर तुम्ही उद्या व्रत नाही केलं तरीसुद्धा हा उपाय केला तर यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकट, समस्या, अडचणी, दुःख, दारिद्र्य नक्की दूर होईल। आणि म्हणून तुम्ही हा उपाय उद्या नक्की करून बघा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।